नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद बनबे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो। तर आज मी आलो आहे आमच्या काजूच्या बागेत आणि आता आपण भाजीसाठी काजू काढणार आहोत। तर हा जो देठ आहे ना, त्याची बी पूर्ण तयार झालेली आहे आणि हे आहेत ते अगदी कोवळे आहेत। आणि अजून दाखवायचं झालं तर हा वाला पण अजून थोडासा तयार व्हायला लागेल, हे पण अजून तयार व्हायला लागतील थोडेसे। ही बी पूर्ण तयार आहे आता आणि याच्यात गर पूर्ण अख्खा व्यवस्थित असेल। तर मला हे पिकलेलं एक बोंड मिळालं काजूचं, तर ते मी आता घरी जाऊन खाणार आहे। आणि ह्याचा जो वरचा हिरवा भाग आहे ना, तो नाही खायचा, कारण त्यामध्ये चीक असतो आणि मग घशाला खवखव उठते। त्याच्यामुळे हा अर्धा एवढा भाग कट करायचा, मग खाली आहे तो खाऊ शकतो आपण। तर इथे एक आहे पिकलेली बी, ही पण बी आहे ना, ती पूर्ण तयार झालेली आहे। तर ही बी आहे ना, ती जवळपास सुकायला आले, ती पण काढूया आपण। ही एक भाजीसाठी चांगली आहे। आणि ह्या ज्या आहेत तर त्यांचा देठ अजून लहान आहे, त्याच्यामुळे त्या तयार व्हायच्या आहेत, ते आपण तशात ठेवतोय पुढच्या वेळेसाठी। तर हा पूर्ण काजूचा गडच आहे, त्याच्यामध्ये 2-3 चांगले आहेत तयार। ही एक चांगली आहे आणि ही एक चांगली आहे। तर आता मी इथे काजूगर लाईनमध्ये लावलेत। तरी हे जे लाईनमध्ये लावलेत ना, ते सगळे त्यांच्या स्टेजेस आहेत। म्हणजे ही छोटी आहे ना, ते एकदम पूर्ण कोवळी आहे, ही त्याच्यापेक्षा थोडी मोठी झाल्यावर दिसते। आणि ही एक त्याच्यानंतरची स्टेज आहे, त्याच्यानंतर ही एक स्टेज येते, त्याच्यानंतर ही, आणि ही बघताय तुम्ही की पिकायला सुरुवात होते त्याची। देठ पूर्ण मोठा आहे, हा त्याच्यापेक्षा देठ मोठा आहे आणि ती पिकायला सुरुवात झाली। याचा बोंड थोडा कच्चा आहे आणि अर्धा पिकलेला आहे ही बी, आणि हे पूर्ण पिकलेले। तर असे ह्या स्टेज आहेत। तर आपण भाजीसाठी ज्या काजूगर काढतो ना, तर त्याचं बोंड एवढं असतं। तर हे आणि ही याच्यामध्ये खूपच थोडा फरक असतो बोंडांमध्ये, ते आपल्याला अनुभवातून समजतं। तर हे आहेत त्या थोड्या कोवळ्या आहेत, याच्यातल्या जर का आपण बी काढली ना, तर ती छोटी असेल। घराचा जर का कलर थोडा हिरवा असेल तर त्याची जी बी आहे ती आपण कच्ची काढलेली असते, त्याच्यामुळे त्याचा जो कलर असतो तो थोडासा हिरवट असा दिसतो। तर आमच्या बागेत एकूण जवळपास 100 तरी झाडं आहेत आणि त्याच्यातले 10-1च वेंगुर्ला आहेत, बाकी सगळ्या गावठीच आहेत। आणि खायला जो गर चांगला लागतो ना, तो गावठीचाच चांगला लागतो, म्हणजे त्याला चव असते। वेंगुर्ल्याचा जो गर असतो त्याला एवढी चव लागत नाही। तर या गडामध्ये सुद्धा काही बिया परिपक्व झालेत, ते आपण भाजीसाठी काढू शकतो। तर ही पिकलेली बी आहे आणि कलर पण बघा, एकदम पांढरा शुभ्र आहे आणि साईज पण खूप मस्त आहे याची। तर ह्या ज्या बिया आहेत त्यांचा देठ बघा एकदम मोठा आहे, आणि ह्या ज्या बिया आहेत ते पूर्ण परिपक्व आहेत। तर या झाडाला खूप साऱ्या काजू बिया लागल्या आहेत, पूर्णच्या पूर्ण घडच आहेत। तर आपण आता एक एक काढूया। तर काजू बियांचं खूप महत्त्वाची सांगायची गोष्ट म्हणजे हा जो काही चीक दिसतोय ना, तो जर का हाताला लागला ना, तर असे डाग येतात आणि एक लेयर वरती
बनते पूर्ण त्याची. आणि हा चीक जर का बाकी शरीराला कुठे लागला ना तर त्याची जखम होऊ शकते. त्याच्यामुळे खूप सावधगिरीने याला हाताळावं लागतं. तर ही एक बी आहे, ती पूर्ण पिकलेली आहे. पण याचं जे बोंड आहे ते आपण खाऊ नाही शकत, कारण त्याला अजून हिरवा भाग आहे आणि त्याच्यामुळेच घशाला खवखव होऊ शकते. त्याच्यामुळे बोंड जर का खायचं असेल ना तर तो पूर्ण पिकलेलाच खायचा. खाली पडलेल्या बिया पण मिळाल्यात. जर आपल्याला काजूचं बोंड खायचं असेल ना तर ते फक्त आपण गावठी जी काजू आहे त्याचंच बोंड खाऊ शकतो. वेंगुर्ल्याचं आपण ते बोंड असतं ते खाऊ शकत नाही. तर बहुतेकशे काजू बिया काढून झालेत आणि थोड्याशाच बाकी आहेत आता. तर पटापट काढतो, कारण आता ऑलरेडी 6:30 वाजलेत. काढूया आणि घरी जाऊया. तर आमच्या बागेतलं हे सगळ्यात जुनं आणि खूप मोठं झाड आहे. तर याच्यावरतीच खूप जास्त बिया धरतात, पण ते थोड्या उशिरा लागतात. तर अजून तरी लागायला सुरुवात झालेली नाही. तर या मोठ्या झाडाच्या फांद्या पूर्ण जमिनीला टेकल्यात आणि इथे एक छोटासा लपलेला काजूगर मिळाला आहे, लपला होता. तर आपण आता एवढ्या बिया आणल्यात, एवढ्या सगळ्यात. याच्यामध्ये पिक्या पण आहेत थोड्या, पण जास्त करून आपण भाजीसाठीच आणल्यात. तर काजू बिया आपण अशा कापतो. ही जी बी आहे ना ती पूर्ण ठसठशीत आहे. तर त्याचा आता आपण काजूगर काढून दाखवूया. हा बघा, हा काजूगर पूर्ण पांढरा आहे. तर ही पूर्ण कोवळी काढलेली होती आपण ती. तर त्याचा आता दाखवतो तुम्हाला. हा बघा, त्याचा कलर आहे तो थोडा हिरवा आहे, म्हणजे ती पूर्ण परिपक्व नाही. तर याच्यामध्ये आणि याच्यामध्ये लगेच आपल्याला फरक जाणवतो. तर ही बघा बी मोठी आहे, पण ती थोडीशी परिपक्व झालेली नाही. त्यामुळे बघा, बाहेरून बी एवढी मोठी होती पण आतमध्ये गर एकदम लहान आहे. तर आपण आता काजूगरचा जो साल आहे ते काढणार आहोत. साल काढल्यावर गर असा दिसतो. तर भाजी बनवण्यासाठी आपण टाकलेलं लसूण, त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे थोडीशी हिंग आणि मग कांदा टाकायचा आहे. कांद्यानंतर आपण कोथिंबीर त्यात टाकले आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर टाकणार आहोत आपण तिखट, हळद, गरम मसाला आणि चिकन मसाला. त्याच्यानंतर आपण त्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मग टाकायचं आपण वाटप. ते पण आता एक मिक्स करून घेऊया. मग थोडं टाकायचं आहे पाणी. आता एक उकळी काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपण टाकायचं आहे म्हणजे काजूगर, चवीनुसार मीठ टाकायचं आहे.
त्यानंतर त्यावर झाकण ठेवून आपण 15 ते 20 मिनटं शिजू द्यायचं आहे. शिजल्यानंतर आता आपली भाजी तयार झालेली आहे.